विण दोघातली तुटेना पुढील भागामध्ये आता समरचं ऐकून घ्यायला आदिराई तयार नसते, त्यामुळे समरला खूप वाईट वाटतं. स्वानंदी रूममध्ये जाते. समर म्हणतो, खरंच मला सहन होत नाही. कुणी जर माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली ना, मला अजिबात सहन होत नाही. माझी आई होण्याचा तिने पुरेपूर प्रयत्न केला. त्या माझ्या आईसारख्या काकूवर तुमची आई येऊन काही आरोप करते. त्या काय म्हणाल्या हे माहिती आहे का तुम्हाला? काय तर म्हणे आदिराने रोहनचं लग्न तोडण्यासाठी त्यांना काकूनी पैसे दिले. अरे स्वतःच्याच मुलीचं लग्न तोडण्यासाठी कोण कशाला पैसे देईल? अहो ती तर दरवेळेस आदिराला समजवत असते की सासरी हे करू नको ते करू नको, सगळ्यांचा मान ठेव. आणि तुमच्या आईने त्याच काकूवर आरोप केले. स्वतःचं खरं करण्यासाठी ते एवढ्या खालच्या थराला गेल्या की काकूने हे सगळं कसं केलं याचा पुरावाही दाखवला. काय तर म्हणे त्यामध्ये काकू त्यांना पैसे देत होत्या, पण त्या व्हिडिओला आवाजच नाही. आणि म्हणतात कशा की त्यामध्ये आवाज नसला म्हणून काय झालं, त्या तर मला पैसे देता आहेत ना. काय स्वानंदी मॅडम? स्वानंदी म्हणते, राजवाडे प्लीज तुम्ही शांत व्हा. समर म्हणतो, कसा शांत होऊ सांगा ना, कसा शांत होऊ? सगळं सुरळीत झालं की तुमचे घरचे येतात आणि बिघडून जातात. आता ना मला ह्या सगळ्याचा कंटाळा आला आहे. स्वानंदी म्हणते, हो मला मान्य आहे, आई चुकली आणि मी बोलले पण तिला. खरं सांगते ह्यामधलं मला काहीच माहिती नव्हतं. मी तर बाबांना भेटण्यासाठी घरी गेले होते आणि त्याच वेळेस आई आणि सुश इकडे आल्या. मला माहीत असतं ना मी गेलेच नसते. मला पण आजच जायचं होतं. आता स्वानंदी पण एवढी तळतळ करत असते की समर तिच्याकडे बघतो आणि त्यालाही किव येते. इकडे मलिका म्हणते, आज समरने माझी बाजू घेतली नसती तर आज सगळंच हातातून गेलं असतं. ती बाई तर फुल तयारीत आली होती. आज जर त्या व्हिडिओला आवाज असता तर सगळंच संपलं असतं. त्या बाईची हिंमतच कशी झाली? असं जर चालू राहिलं ना तर सगळंच हातातून जाणार. मला स्वानंदीचा आणि त्या बाईचा बंदोबस्त करावाच लागणार. अंशू म्हणतो, बंदोबस्त काय करणार आहेस तू? त्या स्वानंदीला घराबाहेर काढणार? मलिका म्हणते, नाही आता तू बघच मी काय करते. पहिले समर आणि स्वानंदीचे पंख काढते, म्हणजे त्यांचं उडणंच बंद होईल. आता आनंद एका हॉटेलमध्ये पोचतो. ते फोनवर बोलत. मलिका म्हणते, मागे बघ. आनंद मागे बघतो तर मलिका बसलेली असते. तो आता चांगलाच शॉक होतो आणि म्हणतो, मलिका मॅडम? मलिका म्हणते, ये ना आनंद बस. आनंद म्हणतो, तुम्ही मला फोन करून बोलवलं पण का? ती म्हणते, अरे थोडंसं बोलायचं होतं. आणि म्हणते, आनंद तू जर नसताना आमच्या समरची कंपनी एवढी ग्रोथ झाली नसती. मी तुला 10 लाख रुपये पगार देते, माझ्या कंपनीत जॉईन हो. आनंद म्हणतो, नाही नो, आणि निघून जातो. आता मात्र मलिकाला खूप राग येतो. समर ऑफिसमध्ये जातो तर समोर एक लेटर. तो आता उघडतो तर ते आनंदचं असतं आणि त्यामध्ये असतं, समर मला माफ कर, पण मला दुसऱ्या कंपनीमध्ये खूप मोठी संधी आली आणि त्यामुळे मी तुझी कंपनी सोडतोय. तुझा आनंद. हे लेटर वाचल्यानंतर समर विचारात पडतो आणि म्हणतो, आनंद असं कसं करू शकतो? इकडे आनंद फोनवर बोलत बाहेर जातो आणि गाडीत बसणार तेवढे ते गाडी येते. आता आनंदचं तोंड दाबतात आणि गाडीत घालतात. लगेचच एक काळ्या कपड्याने त्याचं तोंड बांधून टाकतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.